नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. संजय गांधी निराधार आणि दिव्यांग योजना, आता यावर आपण परवाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. आपण सर्वांनी जे लाभार्थी आहेत संजय गांधी योजनेचे, जर आपण नाही पाहिला तर कृपया करून तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट व्यवस्थितरित्या कळेल. तर आता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत. सर्व संजय गांधी योजनेच्या लाभार्थी, जे आपले लाभार्थी आहेत त्या सर्वांसाठी हे महत्त्वाचे आणि खूप जरुरी अपडेट आहे. तर तुम्हा सर्वांना एक काम करायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की आता प्रत्येक योजनेसाठी या सर्व गोष्टी महाराष्ट्र सरकारने आवश्यक केलेल्या आहे आणि बंधनकारक केलेले आहे. तरच तुम्हा सर्वांना, म्हणजे ज्या पण काही सरकारने योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने, या सर्व योजनांचा लाभ जर आपणास हवा असेल तर आपणाला सर्वांनाच, म्हणजे प्रत्येक योजनेविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तर प्रत्येक योजनेचे जे काही नियम आहेत, अटी आहेत, पात्रता आहेत, ह्या सर्व तुम्हाला फॉलो करणं, ह्या सर्व तुम्हाला नियम पाळणे आवश्यक आहे. नाही तर आता सरकार योजनेतून बाहेर काढणार. म्हणजे जरी तुम्ही पात्र असलात, जरी तुम्ही गरजू असलात, तरीसुद्धा आता तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला काय करणे क्रमप्राप्त आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संजय गांधी निराधार योजनेचे जर आपण लाभार्थी असाल आणि आपण जर नियमित लाभ घेत असाल आणि जर आपणास ऑक्टोबरपासून हप्ते मिळालेले नाही, किंवा बरेच असे लाभार्थी आहेत की त्यांना ऑक्टोबरचे काहींना 500च आले, काहींना 1000च आलेत, काहींना नाही आले. नोव्हेंबरचं पण तसंच झालेलं आहे, काहींना 500 आले, काहींना 1000 आले, काहींना आलाच नाही हप्ता. तर बघा, हा आपला व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ मी परवाच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, की डिसेंबर हप्ता मंत्रालयातून लाईव्ह बातमी, अन्यथा हप्ता नाही मिळणार. 1000, 1500, 2500 रुपये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हप्ता अपडेट. तर संजय गांधी योजना जी आहे याबद्दल आपण हा व्हिडिओ परवाच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलं आहे की जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांशी एक जे मध्यस्थ व्यक्ती आहेत, मदत करणारे सहकारी आहे, ते स्वतः फोन कॉलवर बोलत आहेत. कोणाशी? मंत्र्यांशी. मंत्रालयामध्ये त्यांनी डायरेक्ट त्यांच्याशी फोन करून त्यांच्याशी बोललेले आहेत आणि ते आपण व्हिडिओ रेकॉर्ड, म्हणजे कॉल रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर कृपया करून तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा. तर त्यामध्ये ते मंत्री काय सांगत आहेत की तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच EKYC तुम्हाला करावे लागणार. कोणाला? संजय गांधी योजनेच्या सर्व लाभार्थींना. तर बघा, EKYC करावे लागणार. आता सरकारने, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, प्रत्येक योजनेसाठी सरकारने EKYC ही लागू केलेली आहे. तर भरपूर असे जे आहेत लाभार्थी संजय गांधी योजनेचे, त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते कमी आले किंवा आलेलेच नाही आहेत. तर या पाठीमागे काय कारण आहे, तर तुमची EKYC सरकारपर्यंत जर तुम्ही केली असेल ना, तर ती अपडेट नसेल झालेली, सरकारपर्यंत पोहोचलेली नाही आहे. आणि जर तुम्ही नाही केली तर कृपया करून सर्व लाभार्थींनी EKYC कंप्लीट करा. संजय गांधी योजनेच्या सर्व लाभार्थींना विनंती आहे की तुम्ही तुमची EKYC पूर्ण करा, लवकर करा. कारण की आता सरकारने हे EKYC करणे हे आवश्यक केलेले आहे, कंपल्सरी केलेले आहे आणि बंधनकारक केलेले आहे. तर सर्व लाभार्थी जे आहेत, तुम्हाला आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे जे हप्ते आहेत ना, ते कसे मिळणार? आता तुम्हाला समजा ऑक्टोबरचा जर 1000च आले असेल तर तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3ही महिन्याचे एकदम हप्ते तुम्हाला मिळणार आहेत आता डिसेंबरमध्ये. पण जर तुमची EKYC झालेली असेल तरच. काय आहे पुढची अपडेट बघा, तरच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर लाभ हप्ते मिळणार, नाहीतर सर्वच लाभ कायमचे बंद होणार. जसं की तुम्हाला मी सांगत आहे, आता तुमची EKYC जर झाली नाही
डिसेंबरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत जर तुमची ई-KYC झाली नाही किंवा तुम्ही पूर्ण केली नाही तर आता तुम्हाला म्हणजे ऑक्टोबरपासनचे जे लाभ आहे ना तुमचे राहिलेले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे हे पण तुम्हाला मिळणार नाही. आणि आता जे नवीन वर्षात जे जानेवारीपासून जे काही चेंजेस होणार योजनेमध्ये ते सुद्धा तुम्हाला म्हणजे जानेवारीपासूनचे पण तुम्हाला हप्ते येणार नाही. तर कृपया करून सर्व लाभार्थींनी लक्ष देऊन बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की खूप कमी जणांना, खूप कमी ऑडियन्सने हा माझा परवाचा व्हिडिओ बघितलेला आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी बनवते आहे. मी त्या परवाच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेलं आहे मंत्र्यांचं बोलणं. ते मंत्री आहेत ते स्वतः सांगत आहेत की आधार ऑथेंटिकेशन नाही म्हणजेच ई-KYC नसल्यामुळे भरपूर लाभार्थींना ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर तुम्ही लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करा तरच तुम्हाला पूर्ण लाभ हे मिळणार आहे. नाहीतर हा लाभ आता पूर्ण तुमचा कायमचाच बंद होणार आहे असं स्वतः ते मंत्री सांगत आहेत. तुम्हाला हवं तर मी म्हणजे तुम्ही चॅनलवर जा, माझ्या चॅनलवर टेक्निकल सुरेखा 2022 हे माझे चॅनल आहे. या चॅनलवर जा तुम्ही आणि नंतर तुम्हाला एक एक व्हिडिओ दिसेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली दिसेल हे बघा त्याच्यावरून एक निराधारचं डावीकडे सिम्बॉल आहे आणि उजवीकडे दिव्यांगाचं सिम्बॉल असं मी टाकलेलं आहे व्हिडिओच्या थंबनेलवर. तुमच्या लगेचच लक्षात येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेचच सापडेल. तर त्यामध्ये जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल, जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्यामध्ये मी लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पुन्हा माझी सगळ्यांना हीच विनंती आहे. हे बघा PM किसान योजना असू देत, संजय गांधी योजना असू दे, लाडकी बहीण योजना असू देत, कोणतीही योजना असू देत, प्रत्येक योजनेसाठी आता सरकारने हे म्हणजे ई-KYC हे जरुरी केलेलं आहे, आवश्यक केलेलं आहे. म्हणून आता तुमच्या हातामध्ये वेळ आहे. आजची 9 तारीख आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला 10 तारखेला मिळणार. तर तुम्हाला आता 10 तारीख म्हणजे तुमच्या हातामध्ये अजून 21 दिवस आहे. 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक योजनेच्या ई-KYCसाठी तुम्हाला आता ही वेळ दिलेली आहे सरकारने. कारण की पुढच्या वर्षी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्ष सुरू झाले की पुन्हा नवीन वर्षात म्हणजे आता सरकारने हे दरवर्षी ई-KYC वर्षातून एकदा प्रत्येक योजनेच्या लाभार्थींना वर्षातून एकदा ई-KYC करणं हे आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ यापुढेही कंटिन्यू हवा असेल तर असे सरकारने नियम घातलेले आहेत. तर महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकार आणि महिला व बालविकास विभाग किंवा तुमचे संजय गांधी योजनेचे जे काही मेन असेल तिथून सुद्धा हेच आदेश आलेले आहे की तुम्ही ई-KYC पूर्ण करा म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते मिळतील. जे पण तुमचे राहिलेले असेल, जे गॅप असेल तोही मिळेल आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरचे, डिसेंबरचा 3ही हप्ते मिळतील आणि यापुढचेही तुम्हाला हप्ते मिळत राहतील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल हा पर्याय निवडा तरच तुम्हाला मिळेल. तुम्ही ऑल हा पर्याय निवडला तर तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल आणि तुम्हालाही कळेल की आता सरकारने काहीतरी योजनेत बदल केलेला आहे, नवीन व्हिडिओ आलेला आहे. म्हणजे तुम्हालाही सगळं नवीन बातमी कळेल. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचे बटन दाबा आणि नंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट नियमित मिळत राहतील. आणि आठवणीने कमेंट करा.